ही ओळ परत परत वाचा. खूप महत्वाची ओळ आहे, खूप महत्वाची लाईन आहे. सध्या जी काही परिस्थिती बघायला मिळते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, जी काही घालमेल सगळी सुरू झालेली आहे, जी काही द्विधा मनस्थिती निर्माण झालेली, की नेमकं काय करायचं त्याच्याशी संबंधित ही ओळ आहे. परत परत ती ओळ वाचा आणि ती चांगली लक्षात ठेवा, की अ गुड स्विमर नेव्हर कंप्लेन्स अबाउट द साइज ऑफ द ओशन. याला रेफरन्स काय आहे, नेमकी सध्या परिस्थिती काय सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि पुढे काय करायचंय, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये. नमस्कार सगळ्यांना, मी निलेश पवार शाश्वत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. पार्श्वभूमी याची आहे की काल जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठीची, जी 31 मे 2026 या दिवशी होणार आहे, त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या समोर सगळ्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडलेले की जागा खूप कमी आहेत. तर टोटल एकूण जागा फक्त त्याच्यामध्ये 87 नमूद करण्यात आलेल्या आहेत. मग बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ज्या काही ड्रीम पोस्ट असतात आहेत, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार यासारखी पदं, यासारखी पोस्ट या ॲडमध्ये समाविष्ट नाहीत. बरं, ती पदं त्याच्यामध्ये समाविष्ट होतील नाही होतील तो सगळा पुढचा मुद्दा आहे. त्याच्यावरती, त्या प्रेडिक्शन्सवरती आणि संभाव्य पुढे काय परिस्थिती होईल त्याच्यावरती आपण चर्चा करणार नाही आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही नेमकं काय करायचं आहे या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. बाकी कोणत्याही गोष्टींवरती आपण बोलणार नाही की पुढे काय होईल, भविष्यात काय होईल, तुम्ही हे करा ते करा. सध्याच्या आहे या रिॲलिटीवरती आपल्याला नेमकं पुढं कसं जायचं आहे आणि ते पण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने कसं जायचं आहे त्याच्यावरतीच आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचे 2 प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर आहेत या राज्यसेवा 2026 ला घेऊन. पहिला प्रश्न आहे की जागा कमी आहेत आणि दुसरा प्रश्न आहे की नेमकं आता काय करायचं, या परिस्थितीमध्ये काय करायचं. ठीक आहे, सुरुवातीची जी लाईन दाखवली आणि ती जी सांगितली की तुम्ही रिपीटेडली रीड करा, अ गुड स्विमर नेव्हर कंप्लेन्स अबाउट द साइज ऑफ द ओशन. जागा कमी आहेत, आपल्याला एकच जागा पाहिजे. तोच विचार करायचा की मला एकच जागा पाहिजे आणि मला त्याच जागेसाठी लढायचं आहे. मग त्या जागा 80-90 येऊ द्या, नाहीतर 400-500 येऊ द्या. मला एकच जागा पाहिजे, मला त्याच जागेसाठी प्रयत्न करायचे आहेत, एफर्ट्स घ्यायचे आहेत. आणि मग ते नेमकं काय करायचं आणि कसं करायचं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये सांगणार आहेत. एक एक गोष्ट करून, एक एक स्टेज नेमकी या तुमच्या पुढच्या 5 महिन्यांमध्ये कशी असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे, विद्यार्थ्यांकडून मग आता नेमकं अपेक्षित काय की होतंय काय. 2 मुद्दे आहेत, एक तर जागा कमी आलेल्या आहेत आणि कट ऑफ पण आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये कट ऑफ जो आहे तो हाय राहायला लागलेला आहे. मग या 2 परिस्थितीमध्ये जागा कमी आहेत, कट ऑफ ऑफकोर्स तो जास्तच राहणार आहे. मग या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडून नेमकं काय एक्सपेक्टेड आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे स्ट्रॉंग फाउंडेशन. तुम्ही जे काही रीड करत आहात ते खूप तुम्ही चांगल्या पद्धतीने रीड करणं गरजेचं आहे. या पुढच्या 5 महिन्यांमध्ये 1 जानेवारीपासून जर आपण सुरुवात केली तर 30 मे पर्यंत 5 महिने तुम्हाला भेटत आहेत या प्रिलिमची तयारी करण्यासाठी. या 5 महिन्यांमध्ये तुमच्या 3 रीडिंग झाल्या पाहिजेत, किमान 3 रीडिंग झाल्या पाहिजेत आणि ज्या शक्य आहेत तुम्ही 3 वेळा प्रत्येक विषय वाचणं तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. एक फाउंडेशन, एक प्रॉपर बुक लिस्ट, एकच सोर्स एका सब्जेक्टसाठी तो तुम्ही आत्ताच डिफाईन करून त्याच्यावरती काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे. हे फाउंडेशन तुम्ही स्ट्रॉंग केल्यानंतर त्याच्यामध्ये लागणार काय आहे की डिसिप्लिन. मग तुमचं जे काही डेलीचं शेड्यूल असेल तर तुम्ही रेग्युलरली डिसिप्लिन्ड मॅनरमध्ये ते फॉलो करणं गरजेचं आहे. असं नाही की 2 दिवस खूप चांगला अभ्यास केला आणि 3 दिवस नंतर सुट्टी घेतली. या पद्धतीने या प्रोसेसमध्ये तुम्ही टिकू शकणार नाहीत. तो दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या प्रोसेसमध्ये लागणार आहे ती आहे पीवायक्यू अनालिसिसची. पीवायक्यू म्हणजे काय असतं तर ते जीपीएस सारखं काम करत असतं. आयोगाचा फेवरेट टॉपिक कोणता आहे एखाद्या विषयामधला ते आपल्याला कुठून समजतं तर ते आपल्याला समजतं पीवायक्यूच्या माध्यमातून. तुम्ही रीडिंग करत असताना डिसिप्लिन्ड मॅनरने तुमचे सगळे रीडिंग सुरू ठेवत असताना तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. पीवायक्यू तुम्ही सातत्याने बघत राहायला पाहिजे. एखादा टॉपिक वाचताय, फॉर एक्झाम्पल 64 टॉपिक वाचताय, परंतु 64 टॉपिक खूप मोठा आहे. मग 64 टॉपिकमध्ये एक्झॅक्टली फोकस कुठं करायचा आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि हे तुम्हाला कुठून समजणार आहे तर तुम्ही पीवायक्यू बघत राहायला पाहिजे. डेली बेसिसवरती जो कोणता टॉपिक तुम्ही रीड करताय ते करत असताना तुम्ही पॅरलली ॲट द सेम टाइम तुम्ही पीवायक्यू पण बघायला पाहिजेत. पीवायक्यू अनालिसिस ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि डेली एमसीक्यूची प्रॅक्टिस करायला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो, चुका नेमक्या काय होतात विद्यार्थ्यांकडून त्या नीट समजून घ्या. बऱ्याच वेळा अशी गोष्ट असते की काय करायचंय, आपल्याला काय करायचं हे माहीत असेल नसेल ती परिस्थिती वेगळी असते, परंतु काय करायचं नाहीये हे कन्फर्म माहीत असायला पाहिजे. त्याच्यासाठी कोणत्या चुका करायच्या नाहीत हे डोक्यामध्ये चांगलं फिट ठेवायचं, आपण बरोबर योग्य दिशेने मग जातो. डेली बेसिसवरती तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस करायला पाहिजे. विद्यार्थी काय करतात, एक विषय वाचायला घेतला की तो विषय वाचतात, पूर्ण करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटी वाचायला घेतलं, पॉलिटी पूर्ण वाचेपर्यंत वाट बघतात, संपेपर्यंत वाट बघतात आणि पूर्ण पॉलिटी संपलं की मग टेस्ट देतात.
सब्जेक्ट वाईज पॉलिटीवरची टेस्ट दिली. मग त्या टेस्टमध्ये 100 प्रश्न असतील, 80 प्रश्न असतील, जे काही असेल पॉलिटीवरती सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे. ते टेस्ट दिल्यानंतर लक्षात येतं आन्सर की चेक केल्यानंतर की बरेच प्रश्न चुकलेले आहेत. मग आता तुम्ही पॉलिटी वाचण्यासाठी 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जो काही तुमचा वेळ इन्व्हेस्ट केलेला असेल तो मग राईट डिरेक्शनने इन्व्हेस्ट झाला नाही, हाच त्याचा अर्थ होतो. जर तुमचे त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रश्न चुकत असतील तर, आणि विद्यार्थ्यांकडून याच चुका होतात. मग पॉलिटी परत वाचायचं का, 15 दिवस परत द्यायचे का पॉलिटीला? तर त्याच्यासाठी सोल्युशन काय आहे? आज तुम्ही एक टॉपिक करताय, फॉर एक्झाम्पल आज तुम्ही पॉलिटी वाचायला सुरुवात केली, तुम्ही ऐतिहासिक पार्श्वभूमी हा टॉपिक वाचताय, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा टॉपिक वाचताय. संध्याकाळी तुम्ही तो टॉपिक वाचून कंप्लीट केला, पूर्ण केला, तर संध्याकाळी एक अर्धा तास ते 1 तास तुम्ही द्यायला पाहिजे त्या टॉपिकवरती बेस्ट असलेले MCQ सॉल्व्ह करण्यासाठी. ऐतिहासिक पार्श्वभूमी टॉपिक रीड केला, त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्यावरची MCQ सॉल्व्ह केले. ती MCQ सॉल्व्ह केल्यानंतर फॉर एक्झाम्पल 20 प्रश्न आहेत त्या ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवरती. 20 प्रश्नांमधले तुमचे 10+ करेक्ट येत आहेत, तर ठीक आहे, तुम्ही योग्य दिशेने चाललाय. परंतु तुमचे 4 आणि 5 जर बरोबर येत असतील ते 20 प्रश्नांपैकी त्या स्पेसिफिक टॉपिकवरती, तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वाचत आहात. मग हे तुम्हाला त्याच दिवशी समजतंय, लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही बदल करू शकता. कारण मग 1 दिवस तुम्ही दिलाय ऐतिहासिक पार्श्वभूमी वाचण्यासाठी, तो योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट झाला नाही तुमचा, रीडिंग राईट डिरेक्शनने तुम्ही करत नव्हता, हे तुम्हाला त्याच दिवशी समजलं, लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही चेंज करू शकता. ना की पूर्ण पॉलिटी संपायची वाट बघणं त्याच्यामध्ये चूक आहे. पूर्ण संपल्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि मग बघू, मग ठरवू, ती मिस्टेक सगळ्यात महत्वाची, सगळ्यात मोठी मिस्टेक केली जाते विद्यार्थ्यांकडून. त्यामुळे डेली बेसिसवरती तो टॉपिक कंप्लीट झाला की त्याच्यावरची MCQ लगेच तुम्ही त्याच दिवशी सॉल्व्ह करायला पाहिजे. जर मग MCQ मध्ये कमी करेक्ट येत असेल, नंबर कमी येत असेल, तर दुसऱ्या दिवशी मग तो आणखी कसा चांगल्या पद्धतीने आपला वाचता येईल याचा लगेच आपण दुसऱ्या दिवशीच प्रयत्न करू शकतो. त्यामुळे ही गोष्ट कंपल्सरी करणं गरजेचं आहे, ती चूक करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, एक डेडिकेटेड मेंटॉर तुम्हाला या प्रोसेसमध्ये गरजेचा असतो, की जो तुम्हाला ट्रॅक करेल, की टार्गेट दिलेला आहे का, की ठीक आहे 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये एक विषय पूर्ण करायचा आहे, डेली MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. मग ते MCQचं पण ट्रॅक कोणतरी ठेवायला पाहिजे, की MCQ एवढे बरोबर आले तेवढे चुकलेत, मग चुकलेल्यामध्ये नेमकं काय करायचं आहे हे सांगणारं कुणीतरी पाहिजे. एक मेंटॉर गरजेचा असतो. तो मेंटॉर असायला पाहिजे जो तुम्हाला ट्रॅक करेल. तुमच्या अभ्यासाची गती, तुमच्या अभ्यासाची दिशा, MCQ सोडवताय, MCQ सोडवल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये, त्या कन्सेप्टच्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचंय या सगळ्या गोष्टी सांगणारा एक डेडिकेटेड मेंटॉर तुमच्यासाठी गरजेचा असतो. ती महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजला आपल्याला जायला पाहिजे, की एक विषय तुम्ही पूर्ण करताय या पद्धतीने, की डेली तो टॉपिक कंप्लीट करताय, लगेच MCQ सॉल्व्ह करताय, लगेच दुसरा टॉपिक दुसऱ्या दिवशी त्याच्यावरची MCQ, या पद्धतीने पूर्ण विषय तुम्ही पूर्ण करताय. आणि तो विषय पूर्ण केल्यानंतर मग त्या सब्जेक्ट वाईज टेस्टकडे तुम्ही जाताय. त्या सब्जेक्ट वाईज टेस्टकडे तुम्ही जाताय. सब्जेक्ट वाईज प्रत्येक एक सब्जेक्ट पूर्ण करून त्याच्यावरची एक टेस्ट आपल्याला सोडवायला पाहिजे आणि मगच फुल लेंथ टेस्टकडे जायला पाहिजे. सब्जेक्ट वाईज टेस्ट का सोडवणं गरजेचं असतं? कारण त्याच्यावरती 80-100 प्रश्न जे फ्रेम केलेले असतात त्याच्याने एक स्कोप लक्षात येतो विद्यार्थ्याच्या त्या पूर्ण विषयाचा. कारण मग बऱ्याच टॉपिक्सवरती प्रश्न तिथं फ्रेम करता येतात. डायरेक्ट तुम्ही फुल लेंथ टेस्टला गेला त्या 15 प्रश्नांमध्ये पॉलिटीच्या तुमचा अभ्यास टेस्ट होणार नाही व्यवस्थित. त्यामुळे सब्जेक्ट वाईज टेस्ट अगोदर तुम्ही द्यायला पाहिजेत. त्या टेस्ट सिरीजचा अनालिसिस व्यवस्थित करायला पाहिजे. इथं दुसरी मेजर मिस्टेक केली जाते विद्यार्थ्यांकडून. फक्त टेस्ट सोडवल्या जातात, परंतु त्याचं अनालिसिस प्रॉपरली केलं जात नाही. ती एक मिस्टेक तिथे विद्यार्थ्यांच्या बाजूने झालेली आपल्याला बघायला मिळते. आता टेस्टचं अनालिसिस एक्झॅक्टली कसं करणं एक्सपेक्टेड असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 100 क्वेश्चन्स होते, 100 प्रश्नांपैकी तुमचे 60 क्वेश्चन्स जे आहेत ते करेक्ट आलेले आहेत आणि तुमचे 40 क्वेश्चन्स जे आहेत ते चुकलेले आहेत. 60 प्रश्न बरोबर आले, 40 प्रश्न तुमचे चुकले. मग एवढ्यावरतीच थांबतात विद्यार्थी. बघत नाहीत नेमके, की मग याच्यामध्ये नेमकं अनालिसिस काय करणं गरजेचं आहे ते समजत नाही, ते माहीत नसतं. याच्यामध्ये अनालिसिस तुम्ही काय करणं गरजेचं आहे, की हे 60 करेक्ट आलेले आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा नसतो की ते 60च्या 60 प्रश्न तुम्ही शुअरली सोडवलेले आहेत. त्यातले काही प्रश्न हे अंदाज लावलेला असतो आणि ते बरोबर आलेले असतात. त्यामुळे याच्यामध्ये नेमके शुअर किती आहेत, की 100% मी त्याच्याबद्दल शुअर आहे, याचा नंबर किती आहे, याचा आकडा किती आहे आणि मी अंदाज लावला आणि तो बरोबर आला, असे प्रश्न किती आहेत ते आयडेंटिफाय करायला पाहिजेत. मग अंदाज लावलेले जे प्रश्न आहेत ते बाजूला सेग्रिगेट करून ठेवायला पाहिजेत, की याला आपल्याला परत एकदा रिव्हिजिट करायचं आहे, याला आपल्याला परत एकदा वाचायचं आहे. ठीक आहे. हे झालं तुमच्या बरोबर आलेल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये. जे चुकलेले प्रश्न आहेत त्या चुकलेल्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये पण अनालिसिस करायचे, की ते का चुकले. ठीक आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम का असतो, की 50-50 कन्फ्युजन झालं.
हा पर्याय की तो पर्याय, ह्याच्यामध्ये सर माझं चुकलं, तर प्रश्न त्याचं उत्तर माझं चुकलं, ही एक पहिली गोष्ट असते. आणि दुसरी गोष्ट असते की वाचलाच नाही, तो भागच वाचला नाही, तो पाठ, ती कन्सेप्ट ते वाचलेलं नाही, हे दुसरं रिझन असतं. मग याच्यामध्ये पण हे 50-50 वाले आहेत जे कन्फ्युज आहेत आणि हा अंदाजवाला, ते ऑलमोस्ट सेमच टॉपिक असतात. कॉमन टॉपिक्स बरेच तिथं भेटू शकतात. याला सेग्रिगेट करायला पाहिजे आणि याला सेग्रिगेट करायला पाहिजे. मग ज्यावेळी तुम्ही एक विषय पूर्ण वाचताय, त्याच्यावरती सब्जेक्ट वाईज टेस्ट देताय, त्या टेस्टचं अनालिसिस या पद्धतीने करायला पाहिजे. आणि ते टेस्ट झाल्यानंतर इकडून सुरुवात करणं तुम्ही अपेक्षित आहे, या भागापासून इकडे सुरुवात करणं अपेक्षित आहे. जो भाग तुम्ही वाचलेलाच नाही आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलाय, तर तो भाग अगोदर वाचायला पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. ज्याच्याबद्दल तुम्हाला कन्फ्युजन आहे 50-50, तो पार्ट त्याच्यानंतर वाचायला पाहिजे. आणि जो अंदाज लावून बरोबर आलेला आहे, तिथं अंदाज का लावावा लागला, आपण त्याच्याबद्दल शुअर का नाही, त्याच्यावरती काम करावं लागेल. इथं जे तुमचे शुअर आलेले आहेत, म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली आहे, ते पुढं पण जाऊन तुमचे करेक्ट येणारच आहे. विद्यार्थ्यांना वाटतं काय, की आपण टेस्ट देतोय, लगेच मग पुढच्या रविवारी पुढची टेस्ट, त्याच्यानंतर त्याची पुढच्या रविवारी पुढची टेस्ट, नुसते टेस्ट देत राहतात. मी टेस्ट सिरीज जॉईन केले, मी टेस्ट देतोय, मी शाळेत बसून टेस्ट देतोय, मला मार्क्स येतील. टेस्ट सिरीजला मार्क्स येतात 100, 110, 120 आणि आयोगाच्या परीक्षेमध्ये मार्क येत नाहीत. आणि ती स्टॅग्नंट पण एक नंबर राहिलेला असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत ती पण एक गोष्ट होती की स्कोर तेवढाच राहतोय, 100च राहतोय स्कोर टेस्टला, त्याच्यापुढे स्कोरच जात नाही. मित्रा, तू अनालिसिस केलं का या पद्धतीने, हा प्रश्न विचारला का स्वतःला, की 100च का, बाकीचे मार्क्स कुठे गेले, त्याचं सेग्रिगेशन या पद्धतीने केलं का? या पद्धतीने अनालिसिस होत नाही, त्यामुळे पुढच्या टेस्टला स्कोर इम्प्रूव्ह होत नाही. अटेम्प्टच्या बाबतीत पण तेच झालेलं असतं. मागच्या अटेम्प्टला आपण काय चुका केलेल्या आहेत त्याचं अनालिसिस केलेलं नसतं. एक ना एक प्रश्नाचं अनालिसिस करायला पाहिजे. आणि टेस्ट सिरीजमध्ये 100च्या 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, तर ते आपल्या अनालिसिसच्या अंडर येणार आहेत. नाहीतर तुम्ही 80च प्रश्न सोडवून येणार, 80च प्रश्नाचं अनालिसिस करणार, बाकीच्या राहिलेल्या 20 प्रश्नांचं काय? टेस्ट सिरीजमध्ये 100च्या 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याचं या पद्धतीने प्रॉपर अनालिसिस करायचं आहे. त्याशिवाय पुढच्या आठवड्याचं टार्गेट ते सुरूच करायचं नाही. हे अनालिसिस केल्याशिवाय त्याच्या पुढे जायचं नाही. तर हे टेस्ट सिरीजचं अनालिसिस खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग याच्यावरती बेस्ट अशी एक स्ट्रक्चर्ड रिव्हिजन सायकल तुमची तिथून पुढे सुरू होणं अपेक्षित असतं, की तुमच्याकडे आता प्रॉपर अनालिसिस आहे, की मी कुठं कमी पडतोय, मी कुठं कमी पडते, हे प्रॉपर तुमच्याकडे अनालिसिस आहे. मग त्या टॉपिक्सला तुम्ही एका स्ट्रक्चर्ड मॅनरने, आता सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही रिवाइज करायला सुरू करायला पाहिजे, की जो तुमचा वाचन झालेला नाही पार्ट, तो पहिल्यांदा प्रायोरिटीने घेणं, नंतर कन्फ्युजनवाला पार्ट प्रायोरिटीने घेणं आणि नंतर जिथं अंदाजे बरोबर आलेले ते वाचणं. या पद्धतीने एक स्ट्रक्चर्ड वेने तुम्ही ही रिव्हिजन सायकल तुमची कंप्लीट करणं गरजेचं आहे. हे पार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला अशा वाटत असतील की या कशा होणार, माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलला कशा पद्धतीने होणार, तर शाश्वत अकॅडमी राज्यसेवा प्रिलिम्स 2026 साठी याच दृष्टीने, याच पद्धतीने बनलेली एक टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिपची बॅच लॉन्च करत आहे, ज्याचं नाव आहे संकल्प. आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहोत. याच्यामध्ये असणार काय, 25 जानेवारीला ही संकल्प नावाची मेंटरशिप टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिपची बॅच सुरू होत आहे. 25 जानेवारीपासून ते 30 मे पर्यंतचा पूर्ण स्टडीचा प्लॅन तुम्हाला आमच्या बाजूने दिला जाईल. 25 जानेवारीपासून ते 30 मे पर्यंत कोणत्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे याचा पूर्ण प्लॅन आम्ही तुम्हाला देणार आहोत. फॉर एक्झाम्पल, 25 जानेवारीला आपण सुरुवात करणार पॉलिटी या विषयापासून. 2 आठवडे त्याला आपण अलोकेट करणार आहोत. असं नाही की 25ला तुम्ही पॉलिटी वाचायला सुरुवात केली आणि 2 आठवडे वाचा आणि त्यानंतर टेस्ट द्या, तसं नाही. 25ला जर सुरू करणार आहेत तर 25ला पण कोणते टॉपिक्स तुम्ही रीड करायचे आहेत हे पण तुम्हाला आमच्या बाजूने सांगितलं जाणार आहे. डे 1 पॉलिटी, टार्गेट्स कोणते आहेत त्या दिवशीची, ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटनेची निर्मिती, वैशिष्ट्य, एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर हे टॉपिक्स पण तुम्हाला डेली बेसिसवरती दिले जातील, की आजचं टार्गेट हे आहे, हे पूर्ण करायचं आहे. हे सकाळी 6 वाजता तुम्हाला टार्गेट्स मिळतील, की आजचं टार्गेट काय आहे. दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमचे हे सगळे टॉपिक्स रीड करून झाल्यानंतर रात्री 8 वाजता तुम्हाला त्या टॉपिकवरती बेस्ट एमसीक्यूची टेस्ट दिली जाईल. ज्या आधी सांगितलं की आज टॉपिक रीड करायचा आणि त्याच्यावरती लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, त्याच दिवशी चेक अँड बॅलन्स सिस्टीम आपल्याला तिथं लागू करायची आहे. त्यासाठी त्या टॉपिकवरती बेस्ट रात्री 8 वाजता तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायला दिले जातील. या पद्धतीने पूर्ण ते 2 आठवडे पॉलिटीचे सगळे टॉपिक्स आणि त्याच्यावरचे सगळे एमसीक्यू तुमच्याकडून कंप्लीट करून घेतले जातील. वीकली कॉल असेल तुमच्यासोबत. ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी कॉलवरती डिस्कशन होईल. ऑफलाईन विद्यार्थी तुम्ही इथं ऑफिसला येऊन भेटू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. सगळी फॅकल्टी त्या अवेलेबल असेल तुम्हाला.
डेली एमसीक्यूची टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिली जाईल, डेली टार्गेट्स दिले जातील. सब्जेक्ट कंप्लीट झाल्यानंतर सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये टेस्ट असणार आहे. या पद्धतीने 5 प्रमुख विषय आपले पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स या 5 विषयांच्या 5 सेपरेट टेस्ट असतील. याच्यामध्येच करंट अफेअर्सचे पण काही प्रश्न असतील, एन्व्हायरमेंटचे पण जिओग्राफीमध्येच प्रश्न असतील. या पद्धतीने या 5 सब्जेक्ट वाईज टेस्ट होतील. पहिला राऊंड, पहिली फेज या मेंटरशिपची कंप्लीट होईल. त्याच्यानंतर सेकंड फेजमध्ये सेकंड रीडिंग सुरू होईल आणि त्यानंतर त्या सेकंड फेजमध्ये एक विषय कंप्लीट झाला की फुल लेंथ टेस्ट असेल. नंतर दुसरा विषय पूर्ण झाला की दुसरी फुल लेंथ टेस्ट असेल, प्लस सीसॅटची पण टेस्ट त्याच्यामध्ये असेल. अशा पद्धतीने नंतर 5 फुल लेंथ टेस्ट असतील जीएसच्या आणि 5 सीसॅटच्या टेस्ट त्याच्यामध्ये असतील. या प्रत्येक टेस्टचं एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला अवेलेबल असणार आहे. प्रत्येक टेस्ट फॅकल्टीच्या बाजूने एक्सप्लेन केली जाणार आहे की पर्याय तोच का बरोबर आहे, बाकीचे 3 पर्याय का योग्य नाहीत. या पद्धतीने ही मेंटॉरशिप संकल्प नावाची टेस्ट सिरीज प्लस मेंटॉरशिपची ही बॅच जी आहे ती 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. यामध्ये डिटेल्ड प्लॅन जो आहे तो या पद्धतीने असणार आहे. फेज 1 म्हणजे फर्स्ट रीडिंग तुमची, प्रत्येक सब्जेक्टला आपण टाइम अलोकेट करून दिलेला आहे. तो सब्जेक्ट झाला की लगेच संडेला टेस्ट असणार आहे. डेली एमसीक्यू तर तुम्हाला मिळणारच आहेत. संडे टू संडे टेस्ट असणार आहे सब्जेक्ट वाईज. नंतर फेज 2 सुरू होईल, सेकंड रीडिंग तुमची सुरू होईल, ज्याच्यामध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, इकॉनॉमी आणि करंट एन्व्हायरमेंटसाठी स्पेशल टाइम तिथं अलोकेट केलेला आहे. इथं कसं करायचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. डेली बेसिसवरती करंटला कसा वेळ द्यायचा आहे, काय वाचायचं आहे ते आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार. सेकंड फेजमध्ये प्रत्येक संडेला जीएस प्लस सीसेटची तुमची टेस्ट असेल आणि फायनल तिसरी एक रीडिंग असणार आहे 30 मे पर्यंत. फायनल रीडिंग, शेवटची रिव्हिजन. इथं तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट सॉल्व्ह करणार. तुम्हाला लक्षात येणार आहे अनालिसिस केल्यानंतर, मागाशी ज्या पद्धतीने सांगितलं टेस्ट अनालिसिस करायचं, ते अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपण त्या सब्जेक्टमध्ये कुठं कमी पडतोय. ते तुम्हाला ओव्हरकम करायचं आहे या फेजमध्ये. इथं फुल लेंथ टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तरी पण तुम्ही कुठं कमी पडताय, ते तुम्हाला ओव्हरकम करायचं आहे या फायनल फेजमध्ये. या पद्धतीने 3 रीडिंगचा हा प्लॅन तुम्हाला मिळणार आहे. टेस्ट सिरीज ज्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन पण असेल टेस्टचं आणि मेंटॉरशिप देखील त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, इथं जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅच बद्दल माहिती तुम्हाला इथं आणखी अधिकची या नंबरवरती मिळेल किंवा ऍड्रेस पण इथं मेन्शन केलेला आहे. या ऍड्रेसवरती येऊन तुम्ही प्रत्यक्ष फॅकल्टीला भेटू शकता, पुढचा गायडन्स घेऊ शकता. मुद्दा हा आहे की जागा वाढतील न वाढतील ते आपल्या हातात नाही. जागा जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कसं बेटर करता येईल, त्याच्यामध्ये आपल्यासाठीची एक जागा आपल्याला कशी रिझर्व करता येईल, फिक्स करता येईल, त्याच्यासाठी डेडिकेटेड पद्धतीने स्ट्रक्चर्ड मॅनरने या सगळ्या गोष्टी तिथं करणं एक्सपेक्टेड आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला यामध्ये मदत करणार आहोत. एक स्ट्रक्चर्ड वेने, ऑर्गनाइज्ड वेने तयारी तुमच्या बाजूने आम्ही करून घेणार आहोत. ठीक आहे, तर भेटूया या संकल्प नावाच्या टेस्ट सिरीज मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये. थँक्यू.